भाई भाई लांबून झालं गेलं आपल्याला. भाजीला सगळं असतात बघून बघून नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पंकज झिंडे आणि पंकुडे आहे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चालू आहे राईडला. तिथे मी शूज पण नवीन घेतल्यात ना, त्याच्यामुळे मला व्हायला प्रॉब्लेम. ह्याच्या अगोदर घालून नाही बघितले कधी. आणि त्याच्यात अर्ध्यात बनी हँडल पण घातले मी, कारण की पब्लिकच्या रिॲक्शन पण चेक करायचे आहेत ना, म्हणून बनी हेल्मेट पण घातले. आपण जाऊन बघू रिॲक्शन कोण देते का. शोध झाले कारण की हा पोरी बघतो की घरचं बघून बाहेर पहिलंच रिॲक्शन लहान पोरांनी भेटले आपल्याला. मस्त आहे. आता अजून बघू कुठे कुठे भेटते का पुढे. बघा पब्लिक कशी बघतो, बघा हसते किती पब्लिक बघून बघून आपल्याला. मला वाटतं कुमार गेला मला टाकून. मला एकटाच लागेल मागून. हे पोरा बाबा किती खूप झाली बघून आपल्याला. धर्मेंद्र गेला आपल्या पुढे आणि वाट उभा लागलाय. आणि कुमारने मला सांगितलं रोडकडनं काय बरं, मी डायरेक्ट निघालोय. काय माहिती आलाय का नाही. गेला पुढे निघून तर आपल्याच्या येईल मागून. झाला भाई कुमार झाला. जॅकेट तिकडे काय नाही होणार आहे. आपला जॅकेट तिकडे सगळं घातलं. कुमार आहे, मला कुमार आहे. हा नाही काय म्हणतात तर कोणते आहे. आईला हवा पण एवढी लागली ना का सांगायला वगैरे. पाऊस झाली तर वाट लागून जाईल. पूर्ण वाट लागून जाईल. पूर्ण बघत राहील आपल्याकडे. काय रे पोरा मुली निघतो घाबरतो का मला बघून ना. आयला रे पाऊस आला. अरे येऊ नको पाऊस. भाई ऊन आहे तिथे पाऊस आहे. पाऊस असं होता येऊ नको वाट लागून जाईल पावसाला तर. आई मला माहितीच आहे कुमार पुढे आला म्हणून मी डायरेक्ट आलो. पाऊस आलाय. पाऊस आला स्टॉपवर चांगला आला पाऊस खरंच. काय माझा कुठे चल. गेला गेला गेला. हे बेंचर स्टँड लावायला पण आज वाट लागली. तर मित्रांनो आम्ही अर्धे आलोय आणि पाऊस लागला एवढा सांगायला नको का. इकडे येऊन थांबलो आम्ही. धर्मेंद्र कधीच आमची वाट बघतो इकडून बसलाय. कुमार आपल्या जोडीला आम्ही तिघच आहेत. पण आता बघू पुढे. आता पाऊस तो झालाय कधी एवढा पाऊस होता ना. मी बनी हेल्मेट घालून आलोय. ते बनी हेल्मेट तिकडे ठेवलंय. हे शूज बघा आज पहिल्यांदा तर शूज घातल्यात आणि एवढा पाऊस आहे ना. पावसाच्या शूजची वाट लागून जाणार आहे. ते मला बघू आता पुढे जायचं काय सांगत का नाही. यांना विचारून बघतो एकदा. जायचं असेल तर जातो पण कपड्याची आणि वाट लागून जाईल. पाऊस एकदम थोडा एवढा कमी झाला आहे. जास्त घराचे लांब आहे जवळपासच आहे. मी बघतो आता जाऊ. आता पाऊस गेला आहे. आम्ही आमच्या राईडला परत चाललो आहे. आता पाऊस झाला आहे कमी. धर्मेंद्र सांगत होता घरी जाऊ. मी बोललो नको आता आलं तर जाऊन येऊ. कुमार पण बोला जाऊ असं थोडं अर्धेक अर्धेक. मी बोललो ठीक आहे काय अर्धेक जाऊ. पाऊस एवढा लागलाय ना सांगायला नको. एवढा पाऊस लागलेला अख्खा भिजून गेला असं मी. एवढा आला गेला पाऊस. रोडवरून तुम्हाला समजत असेल किती लागलेला पाऊस तो.
हा 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 भाई आपटाला होते रोड बघत आहे इकडे सीएनजी बजाजची सीएनजी बाईक गेली पण मला वाटते ना बजाजची सीएनजी बाईक घेण्यापेक्षा ना तुम्ही लोकांनी प्लॅटिना घेतलेली बरी असेल कारण की तिला जास्त एवढंच आहे आणि तिचं माहिती नाही किती प्राईस आहे ती पण 1 लाखाच्या परत पडते ही पण 1 लाखापर्यंत पडते पण तुम्ही सीएनजी बाईक घेणार ना ती बाईक खरं म्हणजे ओ भाई बघा आपल्याला थंब दाखवतो ती बाईक ना तुम्हाला ॲक्च्युली म्हणजे दिसली आहे म्हणजे त्याचा सायलेंसर फाटला ना सीएनजीचा तर मग तुम्ही गेले डायरेक्ट कोमात त्याच्यामुळे मला तर वाटते का सीएनजी घेण्यापेक्षा ही घेतलेली पण कोणती पेट्रोल गाडी बजाज प्लॅटिना भाई पावसाने कहर करून टाकले राईडची मजा घालून टाकले बघा रोड बघा कसं झालाय पूर्ण ओला ओला होऊन गेलाय रोड आणि त्याच्यामुळे आम्हाला एकदम स्लो जायला लागते स्लोली स्लोली इतकं रोड चुकत नाही इतकं आम्ही फार जाऊ शकत नाही बुटा बिटावर सगळं उडून जाईल भाई बुटं घातल्यात ना तुम्ही कधी बुटं घेतली ना तर ना हे करा काय 4-5 वेळा वापरा पाहिजे यूज करा तिकडे तिकडे लोकलला नंतर घाला नाही तर माझ्यासारखी हालत होईल आता बघा मला घे टाकायला पण जमत तिकडे तर स्टँड लावायला पण जमत नव्हतं मला ज्यामी त्यांनी स्टँड लावलं मी हा इकडे रोड चुकला आहे हा 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 पेट्रोल टाकायला घे आणखी माझ्याकडे पेट्रोल नाही मिळत दांडी दिसत असेल मला बघा 3च दांडे पेट्रोल आहे मग येताना थांबायची गरज नसेल येताना डायरेक्ट आले का डायरेक्ट गेले निघून भाई एक शॉट झाला रे माझा काय माहिती आहे का मला अख्खं याच्यातून धुकं धुकं दिसतंय हेल्मेटमधून वाफ तयार होते ना ती बाहेर निघतच नाही मध्येच राहते त्याच्यामुळे मला धुकं धुकं पूर्ण दिसते थोडं आपण चाललो ना तर होईल क्लिअर होऊन जाईल बघू आता किती क्लिअर होते ते भाईचा तिकडे रोड तर सुका आहे एकदम आणि तिकडे बघा एकदम ओला झालाय मला वाटते इकडे जास्त पाऊस नाही पडलाय तिकडे थांबलो नसतो आम्ही तर भिजले असतो कारण की पाऊस बरंच होता इकडे पण पडला असेल पण चुकून गेला कारण की सकाळपासून ऊन होतं 4-4:30 पर्यंत ऊन होतं बरोबर आम्ही राईडच्या टायमाला निघालो आणि आला पाऊस वाट लागून गेली साप राईडची मजाच गेली साप काय कुत्रे आहेत आरामात आहे जाऊ दे काय नाही कुत्र्यांना ते भिजले आणि थंडी लागली वाटतं आहे पब्लिक वगैरे बघते बघा आईला आपल्याला बसली एवढी पब्लिक डेंजर भाई पब्लिक आज बघा लागले भाई तर बघा पाठीवर कसं आपल्याला बारकी बरं जास्त बघून हसतं आपल्याला त्यांना मजा येते ॲक्च्युली बघून ना भावलं बघून त्यांना मजा येते धर्मेंद्र बाईने आज आरती बुद्धी लावल्यात एक दिवशी त्याला 2 लाखावर पकडलेलं बोललेला आरसे लावते फाईन तर नाही पडलेली त्याची बोलले मी त्याला आरसे लावतो आणि आरसे लावले मी त्याला बोललो 2 लाखावर जायचं आपल्याला 2 लाखाचा आमचा प्लॅन कॅन्सल होणार आहे कारण की पाऊस पडला त्याच्यामुळे 2 लाख कॅन्सल होणार आहे भाई शूजची फर्स्ट राईड आहे आणि फर्स्ट राईडलाच पाऊस पडला आहे खराब करायला आलाय काय खराब तर खरं आहे होतं काय जास्त पाऊस पडला वाटतं मध्ये कमी पडलाय मध्ये जास्त पडलाय बाय छपरी आराम से बाय बिना नंबर बिटिंग चालू बघ गाडी जरा पब्लिक बघा बघतो बघा हसतो कशी आहे बघून हसतो कशी आहे बघा पब्लिक सुद्धा होते आपल्यावर या तुम्हाला मागून आलो मी जातो पुढे बाबा एवढा तो चला कधी बोलणार कधी येणार
एक तर आता पाऊस पडलाय, कुठे जायचं ते नाही माहिती आणि चालल्या चौकात चौकात. हा ठीक आहे बाबा, रोड ओला असेल, त्याला बोलतो रोड ओला असेल तर चौकात चल. रोड ओला नाही मिळाला मग कशाला चौकात चालतो, चल पटापट. हा भाई, भाई लांबून झालं आपल्याला. भाजीला सगळं असतात बघून बघून यार. माझी बाई सर्व असं होतं मला बघून बघून. तिकडे तर स्विमिंग पूल झालाय. बुटाची हालत खतरनाक झाले. अरे बघा, लंबा लंबा जाता होगा. काय काय घेऊन चाललाय तू बघा, एवढा मोठा मुस्करा घेऊन चाललाय. लांब लांब एकदम जात असेल तू राईडला कुठे कुठे.